सर्व प्रशिक्षक, समन्वयक आणि माझ्या शिक्षक बंधू भगिनींनो, गेले 4 दिवस हे जे काही प्रशिक्षण सुरू आहे ते प्रशिक्षण नसून मला तर वाटतंय आपण एका ज्ञान यज्ञात सहभागी झालो होतो. कारण की या ज्ञान यज्ञात हा फक्त प्रशिक्षणाचा कालावधी नव्हता, तर अनुभवांची देवाणघेवाण होती, नव्या संकल्पनांचा स्वीकार होता आणि स्वतःला अधिक सक्षम बनवण्याचा एक प्रेरणादायी प्रवास होता. या प्रशिक्षणाच्या निमित्तानं मला एक छोटीशी कथा आठवते. एका जंगलात 2 लाकूड तोडण्यासाठी गेलेले असतात. दोघांनी ऍट अ टाइम काम चालू केलेलं असतं. एकदम दोघं झाडं तोडायला सुरुवात करतात. पण एक असतो लाकूड तोड्या, तो मध्ये मध्ये कुठेतरी जाऊन येत असतो आणि दुसरा लाकूड तोडा जो असतो तो कंटिन्युअस काम आपलं चालू ठेवत असतो. शेवटी काय होतं की जेव्हा काम बघतात त्यावेळेला जो मध्ये जात असतो त्याचं काम ह्याच्यापेक्षा जास्त झालेलं असतं. त्याला प्रश्न पडतो, मी तरी न थांबता काम करायला लागलोय पण माझं काम कमी आणि हा मध्ये मध्ये थांबत होता, कुठेतरी जाऊन येत होता आणि ह्याचं काम माझ्यापेक्षा जास्त कसं काय झालं? त्यावेळेला तो त्याला विचारतो, अरे तुझं काम कसं जास्त झालं? त्यावेळेला तो म्हणतो, अरे मी मध्ये मध्ये जात होतो, ते काय निवांत बसायला जात नव्हतो. त्यावेळेला मी माझ्या कुऱ्हाडीला धार लावून आणत होतो आणि त्यामुळं एकसारखं काम करून तुझी जी कुऱ्हाड होती ती बोथट झाली आणि माझी जास्त धारदार होत गेली आणि तुझ्यापेक्षा मी माझं काम जास्त चांगल्या पद्धतीने केलं. हे जे काय आजचं प्रशिक्षण झालेलं आहे 4 दिवसाचं, हे 4 दिवसाचं प्रशिक्षण म्हणजे आपल्या ज्ञानाला धार देण्याचं काम तिथल्या सगळ्या सुलभकांनी केलेलं आहे. खरोखरच मी अगदी योगायोगानंच हा ट्रेनिंगला आलेले आहे. माझ्याकडे ऍक्च्युली 5वीचा वर्ग होता आणि आमच्या हायस्कूलला कसं असतं की सगळे विषय घ्यायचे असतात. 6वीचा फक्त इतिहास विषय माझ्याकडे होता आणि 5वीचं इंग्लिश आणि मराठी, इंग्लिश आणि गणित माझ्याकडे आहे. आणि स्कॉलरशिपला वाहून घेतल्यामुळं जास्तीत जास्त 5वीचाच वर्ग जास्तीत जास्त माझ्याकडे. पण पहिल्या दिवशी वाटलं होतं की कधी हे 4 दिवस जातील. पण आम्हाला लाभलेले जे सुलभक आहेत, आरपीज आहेत, त्यांनी इतकं उत्कृष्ट ज्ञान आम्हाला दिलं. मला वाटतं खरोखरच आपल्या तालुक्यातील ही नवरत्न आहेत की जी पन्हाळ्याला पाठवली होती आणि तिथं जे शिकवलं होतं त्याच्यापेक्षा जास्त अनुभवाची शिदोरी त्यांनी आम्हाला दिलेली आहे. कारण की त्यांनी इतके सुंदर तिथं शिकवलं नसेल ह्याच्यापेक्षा जास्त स्वतःचे अनुभव सुद्धा आम्हाला सरांनी दिलेले आहेत आणि एकही तास आम्हाला कंटाळावाना वाटला नाही. आणि त्यामुळं नवीन नवीन ज्या संकल्पना अध्यापनात आलेल्या आहेत त्या अध्यापनातल्या नवीन संकल्पना आम्ही स्वतः आत्मसात करू. आता इथून गेल्यानंतर उद्यापासून जेव्हा आम्ही शाळेत हजर राहू तिथल्या अनुभवाचा 100% उपयोग आणि आमच्या शाळेत करू आणि विद्यार्थ्यांना सर्वगुण संपन्न बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू. कारण की नवीन संकल्पना, नवीन विचारांची देवाणघेवाण 4 दिवसाची झालेली आहे, त्याचा आम्ही नक्कीच उपयोग करू. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यक्रमाचं जे श्रेय असतं ते उत्तम नियोजनावर. ह्या प्रशिक्षणात मला इतकं सुंदर नियोजन वाटलं की कुठला तास कधी वाया गेला नाही. अगदी वेळेवर तास झाले, वेळेवर चहा आला, वेळेवर जेवण झालं. कुणालाही म्हणजे वाटलं नाही की बाबा आता म्हणजे इथं अव्यवस्थितपणा आहे. इतक्या उत्कृष्ट पद्धतीने हे प्रशिक्षण पार पडलेलं आहे आणि त्यामुळं मला खरंच खूप हे प्रशिक्षण आवडलं. त्या ज्ञानाचा मी माझ्या मुलांसाठी नक्की उपयोग करेन. धन्यवाद.